चलो, नमस्कार मित्रांनो. रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी वैभव गुंजाळ आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण अर्थशास्त्र या विषयाचे संभाव्य प्रश्न बघणार आहोत. खूप जास्त एक्सप्लेनेशन मी तुम्हाला आता देत बसणार नाही. तुम्हाला जे उत्तर पाहिजेत ते थोड्या एक्सप्लेनेशनमध्ये ते उत्तर तुम्हाला सांगतो, जेणेकरून तुम्हाला सगळं कळेल. त्यानंतर आपण एखाद्या विषयाचं विस्तृत विश्लेषण नंतर घेऊयात. बघा मित्रांनो, ही आपली अग्निपंख एक बॅच आहे ग्रुप बी आणि सी ची. एकदम सगळे अनुभवी शिक्षक वृंद तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. ही बॅच तुम्ही नवीन तुमचे मित्र असतील त्यांनाही सांगू शकता. तुम्हाला गरज असेल तर तुम्ही विचार करू शकता. चला मित्रांनो, आता आपण अर्थशास्त्र या विषयाचे प्रश्न बघूयात. संभाव्य उत्तर. जास्त अवघड प्रश्न नव्हते मित्रांनो. मॉडरेट पेपर होता. काही प्रश्न सोपे होते. मॉडरेट म्हणूयात आपण. खूप सोपे पण नाही आणि खूप अवघड पण नाही. क्लिअर? बरेच प्रश्न असे होते जे मी वर्गात शिकवले, त्यापैकी बरेच प्रश्न जशाच तसे आपल्याला दिसत आहे यामध्ये. बघा मित्रांनो, पहिला प्रश्न आपला असा आहे, तो म्हणजे काय, तर बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विस्ताराबाबत. आता बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणजे आपण त्याला मल्टीनॅशनल कंपनीज असं म्हणतो. मल्टीनॅशनल कंपनीज काय असतात, त्याच्या एखाद्या देशामध्ये त्याची स्थापना असते आणि जगभर त्याचं जाळं विस्तारलेलं असतं. त्या कंपन्यांना आपण मल्टीनॅशनल कंपन्या म्हणतो. बहुराष्ट्रीय कंपन्या बलाढ्य संस्था असून शाखा विस्ताराद्वारे जगभर पसरतात. येस, जसं ऍपल कंपनी आहे. ऍपल कंपनी मूळ अमेरिकेची पण जगभरामध्ये पसरलेली आहे. सॅमसंग आहे, मूळ एका देशाची पण जगभरामध्ये पसरलेली आहे. मग अशा कंपन्या असतात ज्या एखाद्या विशिष्ट देशामध्ये असतात, पण तिथं जाळं जगभर पसरलेलं असतं. त्यांना आपण बहुराष्ट्रीय कंपन्या किंवा मल्टीनॅशनल कंपन्या असं म्हणतो. म्हणून एक बरोबर आहे. आपल्याला मित्रांनो आता इथं मोर करेक्ट निवडायचे. आता बऱ्यापैकी याच्या गोष्टी आपल्याला बरोबर दिसतात, पण मोर करेक्ट मध्ये आपल्याला 4 पैकी फक्त 2 बरोबर निवडायचे. आता दुसरा दिला, बहुराष्ट्रीय कंपन्या एकाच प्रकारच्या उत्पादनात विशेषीकरण करून नफा कमवतात. तर असं नसतं. बहुराष्ट्रीय कंपन्या हे एकाच प्रकारच्या प्रोडक्टवर कधीच निर्भर राहत नाही. एकाच कंपनीचं किंवा XYZ एक टाईपचं जरी प्रोजेक्ट असेल, त्यामध्ये पण व्हायटीज वेगवेगळे असतात. मग एका विशिष्ट प्रकारच्याच प्रोडक्टवर त्या कधीच अवलंबून राहत नाही. जसं उदाहरणार्थ तुम्ही सॅमसंग कंपनी पकडली, सॅमसंगचे तुम्हाला मोबाईल पण दिसेल, सॅमसंगची टीव्ही पण दिसेल. मोबाईल दिसले तर मोबाईलमध्ये पण वेगवेगळे टाईपचे मोबाईल दिसतील. त्यामुळे असं एकाच प्रकारच्या उत्पादनावर त्या कधीच अशा अवलंबून राहत नाही. म्हणून बी उदाहरण चूक. आता बी कुठे कुठे, इथं आहे, इथं आहे, म्हणजे आपलं उत्तर सी आणि डी. आता मला सांगा, ए बरोबर आहे म्हणजे कन्फर्म आपलं उत्तर ए आणि डी असेल. आता ही इलिमिनेशन मेथड आहे. तुम्ही अशा प्रकारे एक्झाम मध्ये गेले असाल. दुसरं, बहुराष्ट्रीय कंपन्यांचा विस्तार विकसनशील देशात जास्त असतो. असं काही नसतं. उलट बहुराष्ट्रीय कंपन्या मूळच्या जे विकसित देश आहे तिथून त्यांची निर्मिती होण्याची जास्त शक्यता असते. का? कारण प्रचंड भांडवल असेल, तिथले सगळ्या गोष्टी असेल, फ्रीडम असेल, या गोष्टीमुळे त्यांचा विस्तार लवकर व्हायला मदत होते. त्यामुळे असं काही नाही की जास्त विकसनशील देशातच त्यांचा विस्तार होतो, विकसित देशामध्ये पण असतात. म्हणून हे पण चूक. आणि बहुराष्ट्रीय कंपन्या नवीन उत्पादनाच्या संशोधन आणि विकासावर भर खूप जास्त देतात. तर हे बरोबर आहे, कारण बहुराष्ट्रीय कंपन्या इनोव्हेशन करण्याच्या मागे असतात. नवीन काय देता येईल आणि नवीन जे लोकांना लागतं ते त्यांच्यापर्यंत कसं पोहोचता येईल, हे त्यांचा उद्देश असतो. म्हणून 4 बरोबर म्हणजे आपलं उत्तर असायला पाहिजे मित्रांनो ए अँड डी, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, तो म्हणजे सरकारी बँक या नात्याने. एकदम सोपा प्रश्न होता. सरकारी बँक या नात्याने भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे मित्रांनो आपली आरबीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, विविध कामे पार पाडते. खालीलपैकी कोणत्या कामाचा त्यात समावेश होत नाही? साध्या सोप्या सरळ भाषेत आरबीआयचे जे कार्य आहे त्याला आपण परंपरागत कार्य असं म्हणतो, ट्रॅडिशनल वर्क. या परंपरागत कार्यामध्ये एक महत्वाचं कार्य आरबीआय करते, ते म्हणजे काय, तर ती सरकारची बँक म्हणून काम करते. मग सरकारचं सगळं चलनविषयक धोरण सांभाळणं, सरकारच्या सगळ्या बँक विषयक कामं पाहणं, हे सगळं आरबीआय करत असते. आता इथं बघा, चलन धोरण अंमलबजावणी हे तर आरबीआयचं मुख्य कार्य आहे. कारण देशामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये स्टेबिलिटी आणण्यासाठी मौद्रिक धोरण, ज्याला आपण मॉनिटरी पॉलिसी ऑफ आरबीआय म्हणतो, त्यालाच आपण पतचलन नियंत्रण धोरण म्हणतो, त्यालाच आपण चलन विषयक धोरण म्हणतो. हे चलन धोरणाची अंमलबजावणी आरबीआय मार्फत होत असते. म्हणजे हे काम ते करते. आपल्याला विचारलेले कोणतं कामाचा समावेश होत नाही. क्लिअर? दुसरं, बँकिंग क्षेत्र नियमन, बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 जो आहे त्यानुसार सगळ्या बँकांचं कंट्रोल हे आरबीआय कडे असतं. त्यामुळे हा दुसरा पण बरोबर आहे. त्यानंतर अर्थविषयक बाबींवर शासनास सल्ला देणे, हे तर महत्वाचं काम आणि एकदम सिंपल काम आहे. फक्त मित्रांनो इथं शेअर बाजाराचं नियमन, तर शेअर बाजाराचं नियमन हे आरबीआय कधीच करत नसते मित्रांनो. शेअर बाजाराचं नियमन करण्यासाठी सेबी असते. कोण सांगा? सेबी, जिला आपण म्हणतो सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. 1988 मध्ये जी स्थापना झाली आणि 92 ला तिला वैधानिक दर्जा मिळाला, तर ही सेबी काम बघत असते. मग यामध्ये शेअर बाजाराचं नियमन मध्ये आरबीआयचं काम नसतं. म्हणून याचं ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आहे. पुढचं बघा मित्रांनो, पुढे जर आपण बघितलं तर आपल्याला प्रश्न दिसतो की लैंगिक समानता निर्देशांक. आता हा जो प्रश्न एकदम सोपा आहे. हा लैंगिक समता निर्देशांक फक्त माहिती पाहिजे होता. जसं की युनेस्को द्वारे जो आहे हा लैंगिक समता निर्देशांक काढला जातो आणि याचा शैक्षणिक संदर्भातला किंवा स्त्री आणि पुरुष यांचं शैक्षणिक जे आपण मूल्यमापन म्हणूयात, या संदर्भातला हा जो आहे तर तो निर्देशांक असतो. आणि याचं मोर करेक्ट जे आहे हे 2 नंबरचं उत्तर आहे. विशिष्ट शैक्षणिक स्तरावर स्त्रियांचा सकल नोंदणी जर जो आहे, ज्याला आपण
ग्रॉस एनरोलमेंट रेशो असं म्हणतो. हे सकल नोंदणी दर आणि पुरुषांचा सकल नोंदणी दर म्हणजे स्त्री पुरुषांच्या शिक्षणाच्या संदर्भातला हा युनेस्कोचा निर्देशांक आहे. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक आपलं 2 याचं मोर करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर आपण जर पुढे आलो मित्रांनो, तर एकदम प्राथमिक तूट म्हणजे काय मी क्लासमध्ये पण सांगितलंय आणि त्यानंतर असं पण एकदम सोपा प्रश्न होतो. प्राथमिक तूट म्हणजे काय असते, तर जी आपली फिस्कल डेफिसिट असते ज्याला आपण म्हणतो राजकोषीय तूट. तर या राजकोषीय तुटीतनं जर आपण व्याजाचा भरणा मायनस केला तर आपल्याला प्राथमिक तूट मिळत असते. व्याजाची परतफेड जी करतो आपण, मागच्या वर्षी घेतलेल्या कर्जावरची जी व्याजाची परतफेड या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये असते आणि या तुटीमुळे या परतफेडीमुळे खर्च वाढतो आणि त्यामुळे तूट निर्माण होते. म्हणजे राजकोषीय तूट निर्माण झाली, यामध्ये आपण जे व्याज घेतलं त्याची परतफेड किंवा जी व्याजाची परतफेड, कर्ज घेतलं होतं त्याच्या व्याजाची जी परतफेड आहे ती जर आपण मायनस केली तर आपल्याला प्राथमिक तूट मिळत असते. म्हणजे ऑप्शन क्रमांक राजकोषीय तूट म्हणजेच वित्तीय तूट असते मित्रांनो. याला फिस्कल डेफिसिट असं म्हणतो आणि ती असते प्रायमरी डेफिसिट जी आपल्याला विचारली ती. क्लिअर. मग आपल्याला राजकोषीय तूट म्हणजेच वित्तीय तूट वजा व्याज परतफेड हे आपलं 4 नंबरचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढे जर आलो मित्रांनो तर आपल्या लक्षात येतं लेखाशास्त्रात लेखा या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे. तर मित्रांनो इथं आपल्याला मोर करेक्ट विचारले. आता केवळ हे तीनही शब्द आपल्याला खूप जास्त, म्हणजे तुम्हाला सांगू का, फक्त, केवळ, हेच, च प्रत्यय लागलेले शब्द हे 100% 99.99% तरी चुकीचे असतात. त्यामुळे इथे केवळ दिलं ना, केवळ नाही. आणि बघा हे तीन जर विचार केला ना, तिघांचाही जर समावेश आपल्याला एक मध्ये झालेला दिसतो. त्यामुळे मोर करेक्ट आणि विस्तृत जर विचार केला तर आपला 1 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. व्यवहारांची ओळख असेल, नोंद असेल, वर्गीकरण असेल, संक्षेप असेल, संक्षेप करणे असेल, तर हे सगळं अकाउंटिंग मध्ये येतं, ज्याला आपण अकाउंटिंग म्हणतो. म्हणजे अकाउंटिंग मध्ये आपण काय फक्त व्यवहाराची नोंदच नाही ठेवत, तर व्यवहाराबाबत सगळं संक्षेप पण करतो. त्यानंतर त्याचं ओळख, वर्गीकरण सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. मोर करेक्ट एकदम सोपा प्रश्न होता. 1 नंबरचं आपलं उत्तर होतं. त्यानंतर मित्रांनो आपण जर पुढे आलो तर 2023-24च्या अर्थसंकल्पामध्ये मांडलेल्या प्राधान्य क्षेत्र अर्थात सप्तर्षी. आता बघा मित्रांनो 2023-24च्या अर्थसंकल्पामध्ये सप्तर्षी या क्षेत्रामध्ये कशाचा समावेश होत नाही असं आपल्याला विचारलं तर याच्यामध्ये बघा ग्रीन ग्रोथ म्हणतो तर त्याचा समावेश असतो. त्याच्यानंतर सर्वसमावेशक विकास ज्याला आपण इन्क्लुझिव्ह ग्रोथ असं म्हणतो त्याचा पण समावेश असतो. त्यानंतर मित्रांनो तिसरं जे आहे तर ते म्हणजे आपलं जे युथ आहे, युथ पॉवर, तर युथ पॉवर पण महत्वाची आहे. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, असे 7 मुद्दे याच्यामध्ये होते. पण याच्यामध्ये पुढे पण आपल्याला मित्रांनो व्यापार विकास हा मुद्दा दिसत नाहीये. त्यामुळे आपलं उत्तर जे मोर करेक्ट आहे तर ते 4 नंबर आहे. अगदी योग्य उत्तर म्हणजे ते कोणतं 4 नंबर. क्लिअर. मग याचं उत्तर किती सांगा, 26चं उत्तर किती 4 नंबर. क्लिअर. बाकीच्या सगळ्यांचा समावेश आहे, याचा समावेश नाही म्हणून 4 नंबर उत्तर. क्लिअर. पुढे जर आलो मित्रांनो तर आपल्या लक्षात येतं की भारतीय अर्थव्यवस्थेतील 2004-5 नंतर दिसून येणारा मोठा बदल, भारतीय शेतातील कमी होत जाणारी शेतमजुरींची संख्या, याला कोणत्या प्रकारचा बदल म्हणता येईल. आता मुळात मित्रांनो एक संरचनात्मक बेरोजगारी नावाची जी एक संकल्पना असते आपल्याला रोजगार आणि बेरोजगारी चॅप्टर मध्ये, ज्याला आपण म्हणतो स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट. आता स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट काय असते तर जे मजूर असतात म्हणजे जे शेतीमध्ये मजूर, तर कामासाठी आवश्यक असलेलं जे क्षमता लागते आणि मजुराच्या अंगी असलेली क्षमता याच्यात खूप तफावत ज्यावेळेस निर्माण व्हायला लागते ना, त्यावेळेस संरचनात्मक बदल हे शेतीमध्ये व्हायला लागतात आणि जी गावाकडली लोकसंख्या आहे ही शेती सोडून मग पर्याय शोधायला लागते. मग बघा तुम्ही आता मजुरांची संख्या शेतात का कमी होतीये, कारण तंत्रज्ञान आलंय, टेक्नॉलॉजी आली. तंत्रज्ञान आल्यामुळे काय झालं, कामासाठी किंवा आपल्याला शेतामध्ये जे काम करावं लागतं त्याच्या मजुराच्या क्षमतेपेक्षा हे तंत्रज्ञान खूप वेगानं खूप चांगलं काम करू शकतं. त्यामुळे मजुरांची तिथं गरज राहिली नाही, म्हणून संरचना बदलू लागली आणि हा जास्तीत जास्त मजूर शहरी भागाकडे जाताना आपल्याला दिसतोय. आणि मित्रांनो असं जर होत असेल तर याला संरचनात्मक बदल असं आपण म्हणू शकतो. स्ट्रक्चरल जे बदल असतात तर ते चेंज असं इथं झालेले. संरचनात्मक बेरोजगारी संदर्भातला हा प्रश्न होता, त्यामुळे हा पण एक सोपा प्रश्न होता. त्यानंतर पुढे जर आलो मित्रांनो तर हा प्रश्न मला वैयक्तिक असं वाटतं की हा कॅन्सल होऊ शकतो, पण आता ज्याच्यावर आपण किती प्रतिक्रिया पाठवतो त्याच्यावर अवलंबून आहे. कसं तुम्हाला सांगतो बघा, लक्ष द्या. एकदम सोपं मी क्लासमध्ये होते ऍज इट इज कॉपी पेस्ट प्रश्न आहे. बघा मित्रांनो बँक दर म्हणजे काय असतो, तर बँक दर म्हणजे जी आरबीआय असते ही आरबीआय व्यापारी बँकांना जे दीर्घ मुदतीचं कर्ज देतं. ह्या व्यापारी बँकांना आरबीआय कडून मिळणारं जे दीर्घ मुदतीचं कर्ज असतं ना, हे दीर्घ मुदतीचं कर्ज दिलं जातं आरबीआय कडून आणि याच्यावर जो व्याजदर आकारला जातो ना, हा व्याजदर असतो मित्रांनो बँक दर. काय असतो, बँक दर. पण मित्रांनो ही व्यापारी बँकेला आरबीआय कर्ज देताना काय करते, यांच्याकडून काही हुंड्या ज्याला आपण कमर्शियल पेपर असं म्हणतो, वाणिज्य पत्र, यांची पुनर्वटवणूक करते. म्हणजे काय, ह्या व्यापारी बँकांनी जे लोकांना कर्ज दिलेलं असतं तिकडून त्यांनी काही वाणिज्य पत्रे, हुंड्या घेतलेल्या असतात, म्हणजे वटवणूक केलेल्या असतात आणि या व्यापारी बँकांनी वटवणूक जे केलेल्या ज्या हुंड्या आहे कमर्शियल
पेपर आहे, वाणिज्य पत्र आहे, तर हे कर्ज देताना आरबीआय याची पुनर्वटवणूक करते. म्हणून या बँक दराला पुनर्वटवणुकीचा दर किंवा पुनर्वटन दर असं पण म्हणतात. म्हणून आपलं एकचं जे उत्तर आहे मित्रांनो, या एकचं उत्तर आहे मित्रांनो इथं 3. क्लिअर. आता एकचं उत्तर 3 कुठे दिसतंय, हा गेला या दोघांमध्ये दिसतंय. पुढे जर आलो मित्रांनो तर रोख राखीव गुणोत्तर, आपण कॅश रिझर्व्ह रेशो आपण त्याला म्हणतो सीआरआर. आता सीआरआर काय असतो, तर सीआरआर म्हणजे ज्या व्यापारी बँका असतात तर या व्यापारी बँकेने आरबीआय कडे काही विशिष्ट रक्कम कॅश स्वरूपात ठेवलेली असते, त्याचं जे प्रमाण असतं ना त्याला आपण सीआरआर म्हणतो. आता मग रोख राखीव गुणोत्तर, मग आपल्याला जर इथं लक्षात आलं आरबीआय कडे ठराविक रक्कम राखीव ठेवणे, तर हे 1 नंबर याचं उत्तर आहे. ब चं 1 इथे आहे, म्हणजे आपलं कन्फर्म 2 नंबर उत्तर आहे. पुढे पण बघू. आता हा प्रश्न कॅन्सल काय होईल मग बघा मित्रांनो, इथं वैधानिक रोखता प्रमाण दिलेलं आहे, ज्याला आपण एसआरआर म्हणतो, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. हा वैधानिक रोखता प्रमाण काय असतो, तर व्यापारी बँका स्वतःकडे, बघा लक्ष द्या इकडे, सीआरआर नुसार काय असतं, तर सीआरआर नुसार व्यापारी बँका आरबीआय कडे रक्कम ठेवतात, पण एसएलआर जो असतो हा एसएलआर व्यापारी बँकेला स्वतःकडे ठेवावा लागतो. आणि इथं दिलंय मित्रांनो की आरबीआय कडे रोख, सोने, रोख्याच्या स्वरूपात जो तरल मालमत्ता ठेवली जाते तिला एसएलआर म्हणतात, असं यांनी उत्तरात दिलं. पण इथं आरबीआय कडे नव्हतं म्हणायला पाहिजे, इथं स्वतःकडे म्हणायला पाहिजे होतं, मला वैयक्तिक असं वाटतं. पण बाकी कुठंच कन्फ्युजन नाही, त्यामुळे बऱ्यापैकी मुलांचा हा प्रश्न बरोबर असणार आहे. त्यामुळे हे जास्त जर पाठवलं नाही कदाचित तसा राहील, पण इथं मोर करेक्ट स्वतःकडे पाहिजे. का व्यापारी बँका एसएलआर कधीच आरबीआय कडे ठेवत नसतात, ते स्वतःकडे ठेवत असतात. म्हणून याचं क चं उत्तर आपल्याला इथं 4. आणि खुल्या बाजारात उलाढाल, ज्याला आपण म्हणतो आरबीआय द्वारे पात्र रोख्यांची खरेदी विक्री, मग ज्याला आपण ओपन मार्केट ऑपरेशन्स असं म्हणतो, ज्यामध्ये जे बॉन्ड्स आहे हे बॉन्ड गरजेच्या वेळी खरेदी केले जातात, विक्री केले जातात, आणि त्यानुसार अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला याचं अर्थव्यवस्थेमध्ये चलनाचं नियमन करताना आरबीआय दिसते. आता मित्रांनो मी हे आरबीआयच्या साधनावर शिकवताना पण सांगितलं की प्रश्न येतो म्हणजे येतो, आणि आत्ताच आपण शिकलेलो पण आहोत सगळ्या बॅचला, त्यामुळे सहज तुम्हाला याचं उत्तर आलं असेल. त्यानंतर पुढे बघा मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय उत्पन्नाचं, ते सरळचं उत्तर सांगतो, एक्सप्लेनेशन नंतर मी सांगेल. सोपं आहे पण थोडंसं डिटेल जावं लागेल काही गोष्टीला, त्यामुळे सांगून पण समजणार नाही, 15-20 मिनिटं निघून जातील. त्यामुळे इथंच एवढं लक्षात ठेवा, याचं उत्तर वरीलपैकी सर्व आहे. सगळ्या अडचणी ज्या आहेत तरी आपल्या राष्ट्रीय उत्पन्न निर्माण करताना आपल्याला येतात, त्यामुळं याचं उत्तर वरीलपैकी सर्व 4 असं लक्षात घ्या. त्यानंतर मित्रांनो हे बघा, आता हे मी प्रश्न ऍज इट इज कॉपी पेस्ट जसा शिकवला तसा झाला, फक्त ज्याने रेग्युलर लेक्चर केले आपले त्याला सहज हा प्रश्न सुटला असेल. आता बघा मित्रांनो, खालील विधाने विचारात घ्या. राष्ट्रीय उत्पन्न ही एक साठा संकल्पना आहे, तर मित्रांनो हे विधान चूक आहे. का? कारण बघा 2 प्रकारच्या संकल्पना असतात मित्रांनो, एक असते स्टॉक कॉन्सेप्ट आणि दुसरी असते फ्लो कॉन्सेप्ट. आता स्टॉक कॉन्सेप्ट काय असते, तर स्टॉक कॉन्सेप्टलाच आपण इथं म्हणतो साठा पद्धत, आणि जी फ्लो कॉन्सेप्ट असते ना ती असते प्रवाह पद्धत. क्लिअर. आता स्टॉक कॉन्सेप्ट नुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजलं ना की एका विशिष्ट दिवसाचाच विचार करून राष्ट्रीय उत्पन्न गृहीत धरलं जातं. सोबत ज्या दिवशी आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजतो त्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये XYZ बॅलन्स आहे, त्या दिवशी त्याने किती पैसे कमावले त्याच्याहूनच आपण त्या व्यक्तीचं किंवा त्या देशाचं आपण राष्ट्रीय उत्पन्न लक्षात घेतो. ही झाली साठा पद्धत. आणि प्रवाह पद्धत म्हणजे काय, की एका विशिष्ट कालावधीचं उत्पन्न लक्षात घ्यायचं. आता आपण भारतामध्ये जे नॅशनल इन्कम मोजतो ना त्याच्यासाठी एक आर्थिक वर्ष विचारात घेत असतो, आणि आर्थिक वर्ष म्हणजे आपलं जे आहे 1 एप्रिल ते 31 मार्च या पूर्ण वर्षामध्ये आपण किती उत्पन्न कमावलं त्याचा विचार होतो, आणि ते असतं फ्लो कॉन्सेप्ट मध्ये. म्हणून ही साठा पद्धत नाही. तर इथे बघा तुम्हाला स्टॉक कॉन्सेप्ट दिलं, स्टॉक कॉन्सेप्ट चूक आहे. साठा पद्धत नाही राष्ट्रीय उत्पन्न ही प्रवाह पद्धत आहे. म्हणजे एक कन्फर्म चूक. एक कुठे कुठे बघा, हा गेला वरीलपैकी सर्व मध्ये, पण हा पण गेला, डायरेक्ट उत्तर निघतं. तरी पण पुढे बघू. आता पुढचा प्रश्न एकदम सोपा होता, जे माझ्याकडनं शिकले असेल त्यांना सहज लक्षात आलं असेल. बघा मित्रांनो, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न. आता स्थूल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, तर ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, किंवा आपण त्याला म्हणूया जीएनपी. याच्यामधून जर आपण घसारा वजा केला, आता जीएसटी मधून घसारा ज्याला दॅट्स कॉल्ड डिप्रिशिएशन. क्लिअर. मग या जीएनपी मधून जर आपण घसारा वजा केला तर आपल्याला यांनी म्हटलं की नेट नॅशनल प्रोडक्ट किंवा नेट नॅशनल इन्कम, इथं प्रोडक्ट किंवा आय पण म्हणू शकता इन्कम. क्लिअर. मग मित्रांनो या जीएनपी मधून जर आपण घसारा मायनस केला म्हणजे डिप्रिशिएशन मायनस केला, म्हणजे साध्या सोप्या सरळ भाषेत ग्रॉस वरून आपल्याला जर नेट वर जायचं असेल तर मायनस घसारा करतो. मग आपण या जी मधून जर म्हणजे ग्रॉस मधून घसारा मायनस केला तर आपल्याला निव्वळ मिळत असतं. म्हणून नेट नॅशनल प्रोडक्ट किंवा नेट नॅशनल इन्कम हे 2 नंबरचं उदाहरण बरोबर आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करताना वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाचे दुहेरी मोजमाप टाळले जाते. बघितलं आपण, मध्यमवर्ती वस्तू असतात ज्याला आपण इंटरमिडिएट गुड्स असं म्हणतो, आणि सेकंड इज ज्याला फायनल गुड्स म्हणजे आपण त्याला अंतिम वस्तू म्हणतो. तर मध्यमवर्ती वस्तूच्या किमती कधीच मोजत नाही आपण, बिकॉज ऑफ मध्यमवर्ती वस्तू इन्क्लूड असतात फायनल गुड्स मध्ये, आणि फायनल गुड्स मोजले की ऑटोमॅटिक काउंट होतात मध्यमवर्ती वस्तू. मध्यमवर्ती वस्तू मोजले की परत डबल दुहेरी गणना होऊ शकते. म्हणून दुहेरी गणना टाळण्यासाठी आपण मध्यमवर्ती वस्तूचं उत्पादन कधीच मोजत नाही, फक्त अंतिम वस्तूचं उत्पादन मोजतो. म्हणून मित्रांनो हे क पण बरोबर आहे, दुहेरी मोजमाप आपण टाळतो. म्हणजे ब आणि क आपल्याला विचारलंय
खालील विधाने लक्षात घ्या, कोणती विधाने बरोबर आहेत. बरोबर विधान ब आणि क. म्हणजे मित्रांनो आपलं उत्तर आहे 3 नंबर. चला आपण पुढे जाऊयात मित्रांनो आता. हा बघा मित्रांनो, या प्रश्नामध्ये थोडासा फरक आहे. नॉर्मल जर आयोगाने तो सोर्स कोणता घेतला त्याच्यावर काही ठिकाणी 6 असं थोड्याफार 2-3% फरक आहे, 2-3 पॉईंटचा. पण ठीक आहे, मला वाटतं इतक्या याच्यात नाही घेणार ते. खालील विधाने विचारात घ्या. 2023-24 या कालावधीमध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांकानुसार औद्योगिक उत्पादन 5.8% वाढले. हे बरोबर आहे मित्रांनो. फक्त इथे मित्रांनो जो कोळसा उत्पादनाच्या विस्तारामुळे खाण क्षेत्राचा निर्देशांक वर्षात 13% वाढला नाही, तर तो 7.5% वाढलेला आहे. त्यामुळे आपलं बी विधान चूक आहे. आपल्याला विचारलं मित्रांनो बरोबर कोणतं, तर केवळ अबरोबर. ह्याचं मोर करेक्ट आहे. त्यानंतर पुढे जर आलो मित्रांनो, तर पुढे ग्रामीण युगा हा प्रश्न एकदम सोपा होता. आपण पंचवार्षिक योजनामध्ये हा प्रश्न शिकलोय. क्लिअर. आता बघा मित्रांनो, पुढील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा. ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देणारी ट्रायसेम ही योजना 15 ऑगस्ट 1979 ला सुरू झाली. तर हे विधान बरोबर आहे मित्रांनो. त्यानंतर म्हणजे स्वयंरोजगारासाठी ग्रामीण युवकांना स्वतःचा उद्योग करण्यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी ही योजना होती 15 ऑगस्ट 1979. आणि राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम ज्याला आपण NREP असं म्हणतो. क्लिअर. नॅशनल एम्प्लॉयमेंट जी आहे NREP. क्लिअर. ही NRP जी आहे तर ती 1980 ला सुरू झालेली. इथं दिले 1990. तर मित्रांनो हे ब विधान आपलं चूक आहे. त्याच्यानंतर मग मित्रांनो आपल्याला विचारलं योग्य, तर योग्य फक्त अ बरोबर आणि 2 चूक. म्हणजे आपलं 1 क्रमांकाचं याचं उत्तर असेल. फक्त 1 बरोबर आणि 2 चूक. क्लिअर. त्यानंतर पुढे जर आलो मित्रांनो, तर आपल्या लक्षात येतं हा प्रश्न थोडासा डीप आहे मित्रांनो. जे रंगराजन पॅनल होतं, या रंगराजन पॅनल मधले 2 सदस्य, एक एस महेंद्र देव, दुसरा सी रवी, ज्यांनी दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येची गणना डॅश डॅश या खर्चाच्या आधारे करण्याचा प्रयत्न केला. तर या 2 सदस्यांना जे दारिद्र्य रेषेचं खाली गणना केलेली त्याचा विचार केलाय. तर मित्रांनो इथे मी सरळ उत्तर तुम्हाला सांगतो. यांनी कॅलरी पण वापरलं, आरोग्य, शिक्षण असं अनेक गोष्टी सांगितल्या. पण कपडे याचा कुठे पण उल्लेख आपल्याला यांनी केलेला दिसत नाही. म्हणून ब क ड हे तिन्ही पण आपलं बरोबर आहे. आणि कपड्याचा उल्लेख त्यांचा कुठेच दिसत नाही. हे कपडे वगैरे आपल्याला सुरेश तेंडुलकर कार्यगटाचं दिसतं. सुरेश तेंडुलकर कार्यगटाच्या शिफारशीमध्ये. त्यामुळे हे कपडे नाही, तर ब क ड हे 3 आपल्याला याचे मोर करेक्ट दिसतात. आणि मित्रांनो याला ब क ड अशा प्रकारे यांनी, आणि इथं बी त्यांनी आता याचा थोडाफार उल्लेख असेल पण मोर करेक्ट आहे 3. म्हणून त्यांनी वरीलपैकी सर्व ऑप्शनच दिलं नाही. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट माहिती पाहिजे होतं की काय. आणि थोडासा डीप मधला प्रश्न होता. त्यानंतर पुढे जर गेलो मित्रांनो, तर आपल्या लक्षात येतं की लोकसंख्या लाभांश एकदम सोपा प्रश्न होता की आपल्यामध्ये काम करणारी किंवा जी काम करण्याची लोकसंख्या आहे तिच्यामध्ये किती वाढलेली लोकसंख्या, तो आपला लोकसंख्या लाभांश असतो. क्लिअर. मित्रांनो याचं 2 नंबरचं उत्तर आहे काम करण्याच्या वयातील वाढलेली लोकसंख्या. त्यानंतर आपण जर पुढे आलो मित्रांनो, तर अर्थसंघ हे अनेक वेळा विचारलेले कॉपी पेस्ट प्रश्न आहे ते मागचे, की अर्थसंकल्पामध्ये विकासेतर खर्च, मग एक विकासात्मक खर्च असतो डेव्हलपमेंट, आणि एक दुसरा विकासेतर खर्च असतो विकासाशिवाय इतर. मग उदाहरणार्थ आपण सपोज पेन्शन देतोय, मग पेन्शन मधून काही विकास आहे का? नाही. त्यानंतर प्रशासकीय लोकांचे म्हणजे अधिकाऱ्यांचे पगार करतो, त्यात ते फक्त मॅनेजमेंटसाठी आपण हे करतोय. देशाचा कोणता विशेष विकास त्याच्यामधून नाहीये. क्लिअर. मग व्याज देतोय घेतलेल्या कर्जावरचं, त्याच्यात कोणता विकास घडून आणतोय? नाही. मग विकासेतर खर्चामध्ये इथं पेन्शन येतं, व्याज येतं आणि प्रशासकीय सेवा ABT येतं. आणि आपल्याला विचारलं विकासेतर खर्चामध्ये कशाचा समावेश होतो, तर मित्रांनो याचं उत्तर बऱ्याच पोरांनी वरीलपैकी सर्व केलं असेल, पण नाही. शिक्षण हा आपला विकासात्मक खर्च आहे. खरं तर तेच आहे ना, आपली पुढची पिढी तिथेच डेव्हलप होतीये. त्याच्यामुळे हा शिक्षण मुद्दा कधी त्याच्यात येणार नाही. त्यामुळं सी कुठे कुठे नाही बघा, इथं आहे सी, म्हणजे हा येणार नाही. इथे पण आहे, म्हणजे 2 नंबर ABD हे मोर करेक्ट आहे मित्रांनो. पेन्शन, व्याजाची परतफेड आणि प्रशासकीय. शिक्षण हा विकासात्मक खर्च असतो, म्हणजे त्याचा नाही तर मग बाकी विकास करायचा काय आपल्याला. क्लिअर. त्याच्यामुळे शिक्षण हे त्याच्यामध्ये येऊ शकत नाही. त्यानंतर पुढे जर आलो मित्रांनो, तर अशा प्रकारे मित्रांनो आपण अर्थशास्त्र या विषयाचे मोर करेक्ट जे उत्तर आहे ते बघण्याचा प्रयत्न केला. आयोगाचे आले तर एक अर्धा झाला तर होईल, कॅन्सल झाला तर, किंवा मग एक अर्धा क्वेश्चन इकडे तिकडे झाला उत्तर तर होईल, पण बऱ्यापैकी हेच उत्तर तुम्हाला आलेले दिसतील. त्यामुळे अशा प्रकारे ह्या गोष्टी लक्षात घ्या. चला मित्रांनो, तुम्ही झाले सगळे आता.